नमस्कार. अचानक उद्भवलेल्या वादळामुळे वेळेआधीच बोटींची आवर्त घेण्यास सुरुवात केली आहे. तीच लगबग आज मी तुम्हाला दाखवतो. दरवर्षी 1 जूनला मासेमारी बंद होते, पण ह्या वर्षी वादळामुळे लवकरच मासेमारी बंद केली. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मासळीच्या दुष्काळाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर कोळी बांधवांनी फेब्रुवारीमध्ये पूर्ण महिना मासेमारी बंद केली, जेणेकरून पुढच्या काही महिन्यात मासळी चांगली मिळेल. मार्च सोडून एप्रिलमध्ये थोडीफार चांगली मासळी मिळू लागली, पण अवकाळी पावसाने आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर लाखोंच्या मासळीचं नुकसान झालं. इथून कोळी बांधव सावरत नाही तितक्यात मे महिन्याच्या अखेरीला आणखी एक शक्ती नावाचं वादळ येणार आहे, आणि त्यामुळे इच्छा नसतानाही आम्हा कोळ्यांना मासेमारी बंद करून सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. पूर्ण किनाऱ्यावर सध्या बोटींवरील सर्व सामान काढायचं काम चालू आहे. आमच्या कोळी भाषेत त्याला बोटी निखरायला लावल्यात असे बोलतात. जाली, बोल्ट्स, दोरी, तसेच गॅस सिलेंडर, किराणा सामान, इन्व्हर्टर, बॅटरी सर्व सामान बोटीतून काढून घेतात व नंतर बोट किनाऱ्यावर लावून बाहेरून व आतून स्वच्छ धुवून घेतात. त्यानंतर ऑइलिंग करून नंतर त्या नारंगी, मारुमलपाडा, चिखलडोंगरे जवळ खाडी भागात घेऊन जातात. ह्या 4-5 दिवसात काम इतकं असतं की त्यांना घरी जेवायला जायलाही वेळ मिळत. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मोठ्या बोटी खाडीमध्ये कसे लावतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी लगेच फॉलो करून घ्या. आजच्या पुरता इतकंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.